नमस्कार मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार? आणि आता त्यात आणखी एक चर्चा जोरात सुरू आहे की PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी मिळणार का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात चर्चेचा विषय बनला आहे. पण सध्या नेमकं चाललंय तरी काय? अलीकडे PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात OTP प्रक्रिया, KYC अपडेट, लाभार्थी पडताळणी अशा गोष्टी सुरू झालेल्या दिसत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अशी अफवा पसरवली जात आहे की नमो शेतकरी आणि PM किसानचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. पण सरकारकडून अधिकृत घोषणा झाली आहे का? आतापर्यंत कोणतीही अधिकृत जाहीर झालेली नाही. दोन्ही योजना एकत्र देणार अशी कोणतीही ठोस घोषणा झाली नाही. 4,000 एकदम मिळणार असे कुठेही अधिकृतरित्या सांगितलेले नाही. म्हणजे सध्या जे काही सांगितले जाते ते अपेक्षा आणि अंदाजांवर आधारित आहे. पण मग प्रश्न असा आहे की नमो शेतकरीचा पुढचा हप्ता कधी येणार आहे? मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, हा हप्ता फक्त नमो शेतकरीचा असेल, PM किसानचा नाही. आणि मग PM किसानचा पुढचा हप्ता कधी येणार? PM किसान योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. कारण 1 फेब्रुवारीला केंद्रीय बजेट आहे, त्यानंतर निधीची तरतूद होईल, मग वितरण प्रक्रिया होईल. या सगळ्यानंतरच PM किसानचा हप्ता येऊ शकतो. पण असा प्रश्न पडतो की याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकते. पण मित्रांनो, जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत काहीही निश्चित समजू नका. तर मग यामधून हा निष्कर्ष निघतो की नमो शेतकरीचा हप्ता लवकर येण्याची शक्यता आहे आणि PM किसानचा हप्ता फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे. दोन्ही एकत्र 4,000 मिळणार याची खात्री नाही. अधिकृत आदेश अजूनपर्यंत आलेला नाही.